मुंबईच्या लालबागमधील गॅसस्फोट प्रकरणानंतर घरगुती गॅस वापरण्याबाबत नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत। परवानगीपेक्षा अधिक गॅस सिलेंडर आढळल्यास मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे। यामध्ये सिलेंडर जप्तीसह दंडात्मक कारवाई होऊ शकते। 2 पेक्षा अधिक सिलेंडरचा वापर किंवा साठा करायचा असेल तर परवानगीनुसार करणं बंधनकारक असणार आहे। म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। याबाबत स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या। तर भोगवटदार वर्ष 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले। सद्यस्थितीत शाळा कधी सुरू होणार याबाबतही अनिश्चितता असताना सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत। आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे। यापूर्वी सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली होती, मात्र त्यावेळी अनेक शाळा नोंदणीचे काम करू शकल्या नाहीयेत आणि या पार्श्वभूमीवर आता मार्च अखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याची तंबी विभागाने दिली आहे। मुंबईमध्ये विविध ठिकाणी अॅमेझॉनच्या प्रसिद्धी फलकांवर नो मराठी नो अॅमेझॉन अशा आशयाचे संदेश लिहून विरोध दर्शवण्यात आलाय। बांद्रा पूर्व पश्चिम, माहीम, अंधेरी त्याचप्रमाणे रेकलमेशन भागामध्ये अनोख्या पद्धतीत निषेध नोंदवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे। 2021 पासून काही आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल फोनवर व्हॉट्सॲप आता चालणार नाहीये। जे आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईल जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात त्यांना यापुढे व्हॉट्सॲप वापरता येणार नाहीये। iOS 9 किंवा अँड्रॉइड 403 ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सॲप वापरता येणार नाहीये। त्यामुळे या मोबाईलवरील व्हॉट्सॲपची सेवा बंद होईल। सेवा सुरू ठेवण्यासाठी नव्या व्हर्जनवर अपग्रेड होण्यास सांगण्यात येईल आणि व्हॉट्सॲप वापरता येण्यासाठी आयफोनची iOS 9 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टीम असणं आवश्यक असेल। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे तर शेतीचंही मोठं नुकसान होतंय। ब्लास्टिंगमुळे दगड उडून घरांवर पडत असल्यानं घराची कौलं आणि पत्रे फुटतायत, तर दगड, माती आणि धुळीचा थर पिकांवर साचत असल्याने शेतमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे। तशा तक्रारी सिन्नरच्या शिवडे आणि इगतपुरीच्या धामणीमधील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिन काड्यांचे बॉक्सही या ठिकाणी बेवारस स्थितीत पडून राहत असल्याचं समोर आलंय। आणि आता एक चांगली बातमी समोर येते। कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे चांगले निष्कर्ष समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिनची निर्मिती करत आहे आणि कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आलेत। या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नसल्याचं समोर आलंय। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे चांगले निष्कर्ष समोर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आपण पाहतोय भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिनची निर्मिती करते आणि कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नाहीयेत।